नमस्कार, मी अरुण बैकर. पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. दुचाकी वाहन धारकाकडे हेल्मेट नसल्याने वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलने चालकाला अमानुष मारहाण केल्याचा प्रकार नाशिकमधील वाडीवरे येथे घडलाय. माणिकांब येथील दुचाकी धारकाला हेल्मेट न घातल्याने दंड आकारण्यात आला, परंतु वाहनधारकाने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगताच वाहतूक पोलिसांकडून त्याला काठीने बेदम मारण्यात आले. दरम्यान या मारहाणीत वाहन चालक जखमी झालाय. त्याच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून प्रकरण दाबण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी हे 25 फेब्रुवारीला मुंबईत सभेसाठी येणार आहेत. शिवसेनेत दम असेल तर त्यांनी ओवैसींना अडवून दाखवावे, असे आवाहन डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी दिले. कोल्हापूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या सभेला प्रकाश आंबेडकरांसमवेत असदुद्दीन ओवैसी उपस्थित राहणार होते. त्याला शिवसेनेने आक्षेप घेत सभा उधळण्याची धमकी दिली होती. त्याचा जोरदार समाचार कांबळे यांनी घेतलाय. काँग्रेस आमच्याबरोबर आली असती तर ते 100च्या पुढे गेले असते, आता मात्र ते शक्य नाही, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली. वंचित बहुजन आघाडीला कर्नाटकात निम्म्या जागा देवेगौडांच्या पक्षाला द्याव्या लागणार आहेत. त्यापैकी काँग्रेसला 12 जागा लढण्यासाठी मिळतील. तिथे चौकीदार विरुद्ध चोर हा संघर्ष पाहायला मिळणार आहे. चौकीदाराने चोर निश्चित केले आहेत, मात्र काँग्रेसकडे स्पष्ट भूमिका नसल्याची टीका त्यांनी केली. विरारमध्ये घर घेण्याच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक करणाऱ्या रिअल इस्टेट एजंटला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिलाय. राजू शेट्टी असे या रिअल इस्टेट एजंटचे नाव असून त्याने 65 वर्षाच्या वृद्धाकडून 2013 साली 17 लाख रुपये घेतले होते. हा प्रकार समजताच मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजू शेट्टीला गाठले आणि फेसबुक लाईव्ह करत त्याला मारहाण केली. मनसेचे पदाधिकारी नितीन नांदगावकर यांनी 2 दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह केले होते. यात त्यांनी कर्करोगाने ग्रासलेल्या वृद्ध रुग्णाची व्यथा मांडली होती. यवतमाळमधील आर्णी केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या 2 पत्नींमध्ये भर रस्त्यात कडाक्याचं भांडण झालं. 12 फेब्रुवारीला रात्री 10च्या सुमारास त्यांच्यात वादावादी झाली. मग त्याचं पर्यवसन हाणामारीत झालं. राजू तोडसाम यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते. यावेळी तोडसाम यांच्या दोन्ही पत्नी उपस्थित होत्या. मात्र पहिली पत्नी असूनही तोडसाम दुसऱ्या पत्नीसोबत राहत असल्याच्या कारणावरून दोघींमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे. राज्यातील आरक्षण नसलेल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारी सेवा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 10% आरक्षण लागू झालंय. या संदर्भात सरकारने मंगळवारी GR जारी केलाय. 1 फेब्रुवारीपासून आरक्षण लागू करण्यात आलंय. हा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही राखीव जातीत समावेश नसल्याचा उल्लेख असणारे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलंय. केंद्र सरकारने देशातील आरक्षण नसलेल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारी सेवा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 10% आरक्षण देण्याबाबत घटना दुरुस्ती केली. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा अभिजात याला मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने मंगळवारी नोटीस बजावली. एका इको रिसॉर्टच्या उभारणीसाठी वनक्षेत्राचे नुकसान केल्याचा आरोप करणारी याचिका अभिजात यांच्या विरोधात दाखल झाली. तिच्या सुनावणी दरम्यान खंडपीठाने ही नोटीस बजावली. नेत्रावली ग्रामपंचायतीचे उपसरपंच अभिजित देसाई यांनी रिसॉर्टच्या उभारणी दरम्यान वनक्षेत्राचे नुकसान करण्यात आल्याचा आरोप करत रिसॉर्टच्या निर्मितीला स्थगिती देण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदार तयारी करत असतानाच महाराष्ट्रातील नेते मात्र राहुल गांधी यांची डोकेदुखी वाढवत आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. अशावेळी राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिलाय. धक्कादायक म्हणजे 1-2 नव्हे तर तब्बल 8 दिग्गज नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिलाय. महाराष्ट्रातील या नेत्यांच्या नकारामुळे राहुल गांधी यांना मोठ्या डोकेदुखीला सामोरे जावे लागू शकते. शिवसेनेने पुन्हा एकदा सामना या मुखपत्रातून भाजपावर निशाणा साधलाय. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत 1 दिवसीय उपोषण केले होते. त्यांच्या मंचावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. नायडूंच्या मंचावर उपस्थित राहिल्याने शिवसेनेवर भाजपाने टीका केली. त्यावरून जळणाऱ्यांना जळत राहा अशा मथळ्याखालील अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाला वाकुल्या दाखवण्याचं काम केले. तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा रायगड माझा.